श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. तर श्रोते हो, पूर्णपणे सांगलीमध्ये निर्मित असा प्लास्टिक बाबा हा जो चित्रपट आहे, या चित्रपटाला ढाका आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कार मिळाला आणि या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक जे आपल्या सांगलीचेच आहेत, डॉक्टर युग नीलशंकर यांच्याबरोबर आपण दिलखुलास चर्चा करत आहोत, गप्पा मारत आहोत. या गप्पांचा पहिला भाग आपण आजचे पाहुणे या कार्यक्रमाच्या मागच्या भागात ऐकला. आज ऐकूयात कार्यक्रमाचा पुढचा भाग. तर चला ऐकूया प्लास्टिक बाबा या चित्रपटाबद्दल सर काय सांगतात. नमस्कार सर. नमस्कार. तर मी यामध्ये आपण दुसऱ्या माणसाला देखील आपल्याप्रमाणेच माणूस समजावं हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आपण एक मनुष्यच आहोत. हा खूपच महत्वाचा धागा आहे या चित्रपटाचा. करेक्ट. पण हे लक्षात येतं की माहितीपट होऊ नये याबाबत मात्र दिग्दर्शक म्हणून तुमचा खूप मोठा कस लागलेला असणार आहे आणि ते आव्हानच होतं. याबद्दल तुम्ही काय आणखी सविस्तर बोलू शकाल का, की काय काळजी घेतली तुम्ही? अगदी एक तर कलाकार नवीन हे बघा, आता काय माहिती आहे, सगळ्याच अनुषंगानं म्हणजे आता सिनेमा लिहिण्यापासून लिहिताना ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या म्हणजे ह्या की प्लास्टिकवर आपण बोलतो आणि त्याच्या विरोधात बोलतोय, परंतु प्लास्टिकचा वापरही तेवढाच आहे आणि काही प्लास्टिक असं आहे जे आपल्या वापरात राहणारच शेवटपर्यंत. पण आपल्याला जे बोलायचंय ते सिंगल यूज प्लास्टिक बद्दल बोलायचंय आणि पॅकेजिंग प्लास्टिक बद्दल बोलायचंय. लिहिताना या गोष्टींचा विचार करून अगोदर त्याच्यात ते आपण मांडायचं होतं. दुसरं, आपल्याकडे अवेलेबल असलेल्या कलाकारांमध्ये ते मांडायचं होतं. त्यामुळे पुन्हा ते स्क्रीन प्लेचा तो जो मुद्दा आला, दिग्दर्शक म्हणून विचार करताना स्क्रीन प्ले आणि रायटिंगचा पण विचार थोडासा करावा लागतो आपल्याला, की आपण काही चुकीचं तर बोलत नाही ना, किंवा आपण कोणाच्या अगेन्स्ट तर बोलत नाही ना. तर आता तुम्ही विषय काढल्याप्रमाणे प्लास्टिकचे जे प्रोडक्शन करतात या लोकांच्या विरोधात नाही आपण ना त्यांच्या अगेन्स्ट बोलतो. आपल्याला जे बोलायचं ते हे की आपल्या सोयीसाठी त्यांनी या गोष्टी केल्यात, किंवा गव्हर्नमेंट सुद्धा काही जर प्लास्टिक पॅकेजिंग किंवा या गोष्टी आपल्या सोयीसाठी म्हणून त्यांनी त्या बनवलेल्या आहेत. पण त्याचं विघटन कसं करायचं किंवा आपण त्याचा वापर करून झाल्यानंतर नेमकं त्याच्याशी वागायचं कसं त्या प्लास्टिकशी, हे मात्र आपल्याला सांगितलं गेलेलं नाहीये किंवा आपल्याला माहिती नाहीये. आणि त्यामुळे ते होतं काय की कुठेही इकडे तिकडे फेकलं जातं, मग ते मातीमध्ये, पाण्यामध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये ते मिसळलं जातं आणि तिथून मग आपल्याला प्रॉब्लेम्स व्हायला सुरुवात होतात. ते प्रॉब्लेम्स फक्त आपल्याला कॅन्सर होण्याचे नाही आहेत, हवेशी संबंधित, श्वासोच्छ्वासाशी संबंधित आहेत, मातीच्या कस त्याच्याशी संबंधित आहेत, आपण पितो त्या पाण्याच्या क्वालिटीशी संबंधित आहेत, अशा सगळ्या गोष्टींशी संबंधित आहेत. ह्या सगळ्या गोष्टींना दिग्दर्शक म्हणून सिनेमामध्ये मांडत असताना त्या कलाकारांच्या तोंडून हे डायलॉग्स कसे यायला हवे, त्याचे हावभाव काय असायला हवे, त्याचे लोकेशन्स काय असायला हवे की जिथं मला हे सगळं मांडायचं आहे. म्हणजे एक असा सीन आहे की जो प्रश्न आता खरं इंटरनॅशनल प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे काय, दुसऱ्या देशातलं प्लास्टिक आपल्या देशात वाहून येतं बरेचदा. किंवा आणखी एक तुम्हाला सांगू का की आपल्याकडे जो फोन आपण वापरतो त्याची बॅटरी जेवढी यूज होते आपल्याला, त्याची जी साईज आहे ती जर तुम्ही नीट आपण अभ्यास करून ओपन करून पाहिली तर त्या पूर्ण साईजमध्ये अर्धीच साईज जी आहे ती आपल्या बॅटरीची उपयोगाची आहे. बाकीची अर्धी जी आहे ते रॉ प्लास्टिक दुसऱ्या देशातलं त्यांनी त्याच्यामध्ये डंप केलंय, ते आपल्या देशात येतं मध्ये. असं सुद्धा आहे. म्हणजे हे अशा खूप हिडन गोष्टी आहेत ज्या प्लास्टिक आपल्यापर्यंत येतं, पण हे माझ्या सिनेमात नाही आहेत, मला त्या अभ्यासात जाणवल्या. पण मी त्या टाळल्या म्हणजे याकरता, कारण हा व्यावसायिक एक मुद्दा आहे आणि याच्यावरती कोणीतरी काम कर, पण इथे बोलायला मिळालं तर काय होईल, ते कोणीतरी ऐकलं, त्याच्यावर कोणीतरी काम केलं, खरंच असं बॅटरीमध्ये होतंय का मोबाईलच्या, म्हणजे एवढं प्लास्टिक प्रत्येक मोबाईलमधून आपल्या देशात येतं, बाहेरच्या मोबाईलमधून, म्हणजे ते लोक इकडे डंप करतात. ह्या गोष्टी दिग्दर्शक म्हणून मला त्या टाळाव्या लागल्या सिनेमामधून. आणि ग्रामीण विषयावरती जेव्हा आपण ग्रामीण कलाकारांना घेऊन ग्रामीण भाषेमध्ये जेव्हा सिनेमा करत होतो तेव्हा मला मोबाईल आणि इतर गोष्टींवरती जास्त बोलता येत नव्हतं. त्यामुळे मला तिथे जे प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे तिथे ते दुधाचं जे प्रोडक्शन असतं ते प्लास्टिकमधून केलं जातं, म्हणजे प्लास्टिकमधून कॅरी केलं जातं. आता दुधाच्या पिशव्यापूर्वी बाटलीमध्ये यायचं काचेच्या दूध, आता पिशव्यांमध्ये येतं. तर असे जे काही मुद्दे, किंवा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की प्राणी प्लास्टिक खातात आणि त्यांच्या पोटामध्ये काही किलोमध्ये प्लास्टिक जमा होतं
आणि ते मृत्यू पावतात. तर हा एक विषय मी त्याच्यामध्ये थोडासा मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु हे सगळे विषय एका सीन पुरते आहेत. प्रत्यक्षात ज्या गावात आम्ही शूट करत होतो तिथे लोक खूप कमी होते त्या गावात. तर तिथे लोकांची संख्या कमी असल्यामुळे दिग्दर्शक म्हणून काम करत असताना तो एक मोठा प्रश्न असतो की आपल्या लोकांना सांगायचं आणि लोकच समोर नाही येत. असा एक प्रश्न होता. तर त्यावेळी आम्ही शेतात जाणाऱ्या लोकांसाठी ते घरी येईपर्यंत थांबायचो. मग ते आल्यानंतर त्यांच्याशी बोलून त्यांना कन्व्हिन्स करून तो पूर्ण सेटअप लावायचो. मग ती थोडीशी गर्दी दिसायची आणि मग आम्ही ते सीन करायचो. तर चॅलेंजिंग असं फारसं काही नव्हतं कारण प्री प्लॅन होतं खूप. पण हाच एक मुद्दा होता की कलाकार मिळायला जरा थोडीशी गडबड झाली. बरोबर. आणि एक दिग्दर्शक म्हणून या चित्रपटातला तुम्हाला आवडलेला सीन कुठला? ऍक्च्युली समुद्राशी बोलत असतो हा जो कलाकार, तर समुद्राला सांगत असतो की तू काही काळजी करू नकोस, काही झालं तरी मी तुला दुरुस्त करीन, तुझ्यापर्यंत काही येऊ देणार नाही. बर. तर ते मला असं वाटलं की तो सीन की समुद्राला काहीतरी सांगायचंय, आता पृथ्वीला काहीतरी बोलायचंय आपल्याशी की तुम्ही आता जे करताय ते बास, मला सहन होत नाहीये. मग तिचं जे म्हणणं आहे ना ते थोडंसं मांडण्याचा प्रयत्न आपण इथे केलाय. बर. आणि ते काय होतं, समुद्र खूप शक्तिशाली प्रचंड वगैरे हे सगळं आपल्याला दिसतं खरं, परंतु त्याचा सुद्धा श्वास कोंडाला लागला आता प्लास्टिकमुळे. आणि हे तो सांगायचा प्रयत्न करतोय. साधा छोटासा मनुष्य ज्याला त्याच्यासमोर त्याची काही शक्ती नाहीये, तो त्याला धीर देतोय की बाबा रे तू काळजी करू नकोस, मी आहे, मी तुला ठीक करीन, मी तुला साफ करीन, मी तुला नीट करीन, तुझ्यापर्यंत प्लास्टिक येऊ देणार नाही. असा तो जो सीन आहे तो जरा मला त्यातला भावला. म्हणजे खरंच म्हणजे ही वेळ आली आता की आपण समुद्राला धीर देण्याची गरज पडतीये. ढाका चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला पुरस्कार पण मिळालेला आहे. त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल आणि या महोत्सवाबद्दल पण आम्हाला. पुन्हा सगळे श्रेय आमच्या निर्मात्यांचं. निर्माते सिनेमाला घेऊन इतके एक्सायटेड आहेत की ते प्रत्येक फेस्टिवलची, प्रत्येक अवॉर्ड्सची माहिती काढत असतात आणि ते तिथपर्यंत सिनेमा पोहोचवतात. मला फोन करतात की अरे असं अवॉर्ड आहे इथे आपल्याला. तर एक दिवस त्यांनी मला फोन केला की ढाका ग्लोबल फिल्म अवॉर्ड्स नावाचं एक अवॉर्ड आहे आणि तिथे एक फिल्म फेस्टिवल आहे, तिथे आपल्याला एंट्री करायची आहे. तर मी म्हटलं काय, कसं, म्हणजे त्याच्या प्रोसिजर. त्यांनी मला एक लिंक पाठवली, त्या लोकांनी त्यांना ती पाठवली होती. आम्ही ते फॉर्म वगैरे भरले, सगळं काही हे केलं आणि काही दिवसांनी आम्हाला त्याचा रिझल्ट आला की सिनेमाला 3 अवॉर्ड मिळाले. बेस्ट फीचर फिल्म, बेस्ट स्टोरी आणि बेस्ट स्क्रीन प्ले. म्हणजे यातून खरं तर मला हे सांगायचं की जगात लोकांना याची उत्सुकता आहे, त्यांना देखील असा विषय हवा आहे, लोकांनाही हे पाहायचंय. आता एंटरटेनमेंटचा खरं तर फॉर्म जरा बदलला आहे. आपण आता यूट्यूबवर किंवा इतर मोबाईलवरती खूप वेगवेगळ्या प्रकारचं एंटरटेन स्वतःला करून घेतो. म्हणजे आज सध्या ते रील्स आणि ते 1-1 मिनिटमध्ये एंटरटेनमेंटचा तो एक सोर्स झालेला आहे. सिनेमा हा एक वेगळा सोर्स आहे. परंतु लोकांना आज असेही सिनेमे आवडतात, त्याच्यासाठी सुद्धा लोक वेळ देत आहेत, त्याला अवॉर्ड देत आहेत. तर हे सुद्धा ढाका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे सुद्धा धन्यवाद. जसं तुम्ही आता म्हणालात की लोकांची इच्छा असते की यातून आपल्याला काहीतरी मार्ग काढायचा आहे, पण तो कसा काढायचा आहे हे प्लास्टिक बाबा सारख्या चित्रपटातून मार्गदर्शन नक्कीच होऊ शकतं. आणि तुमच्याबद्दल आणखी थोडंसं जाणून घ्यावं असं वाटतंय की एक दिग्दर्शक म्हणून, चित्रपटाचा दिग्दर्शक, लेखक म्हणून तुम्ही यापूर्वी कुठले कुठले चित्रपट किंवा काही या क्षेत्रात काही केलं असेल तर त्याबद्दल. मी ऍक्च्युली अगदी सुरुवातीपासूनच बोलायचं म्हटलं तर 4थीतच मला असं वाटलं होतं की मला कलाकार व्हायचंय. मी 4थीत असताना मला विजय तेंडुलकरांचं एक नाटक होतं, पाटलाच्या पोरीचं लगीन. त्या नाटकात मी काम केलं होतं आणि शाळेतली गंमत अशी होती की जे स्पोर्ट्समध्ये मुलं आहेत त्यांना नाटकात घेणार नव्हते. आणि नेमकं स्पोर्ट्स झाले होते आणि मी सगळ्या स्पोर्ट्समध्ये ना त्यावेळी मला सगळीकडेच पारितोषिक मिळाले होते. आणि मग असं झालं की मला नाटकात नाही घेणार. मग तिथे मात्र मी सारखं त्या नाटकाच्या रिहर्सलपाशी गुपचूप जायचं, थांबायचं आणि पाहत राहायचं. आणि मॅडम त्याच होत्या, लांजेकर मॅडम म्हणून होत्या त्या 4थीत माझ्या. त्याच मॅडम ज्या स्पोर्ट्स करता होत्या त्या मला पाहून हाकलून द्यायच्या. आणि तो एक मुलगा जो पेंद्याचा रोल करत होता त्याला तो जमत नसे आणि मी त्याला गुपचूप तिकडून करून दाखवत असे की असं कर, असं कर. आणि मग
त्यांनी मला शेवटी त्याच्यात घेतलं बर. आणि मला त्या नाटकात पुरस्कार मिळाला, म्हणजे ॲक्टिंगचं पारितोषिक मिळालं. मस्त. तिथून मला कळालं की माझी ही आवड आहे, म्हणजे मला हे आवडतंय. मग मी तेव्हाच ठरवलं की मला ॲक्टर व्हायचं आहे. मग पुढे 10वीत आल्यानंतर मी बाबांना सांगितलं होतं की आता 10वी आहे. त्यांचं ठरलं होतं मला इंजिनिअरिंगला करायचं. त्याचं मला टेक्निकल बेस असल्यामुळे मी त्याच्यातही टेक्निकलमध्ये पुण्यामध्ये 95ला टेक्निकल म्हणजे स्कूलमधून टेक्निकल असेल तेव्हा मी फर्स्ट आलो आहे बर. तिथे. तर सांगायचं तात्पर्य काय, त्यामुळे मला टेक्निकलला लगेच ॲडमिशन मिळणार होतं. बर. पण मी बाबांना सांगितलं की मला 60% पडणे इतकंच मी अभ्यास करणार आहे, मला ॲक्टिंग करायची, आणि मला 61% पडले. जे की मला आउट ऑफ मार्क्स असायचे स्कूल्समध्ये, मॅथमॅटिक्समध्ये, सायन्समध्ये. बोर्ड एक्झाममध्ये ना एखाद दुसराच मार्क कमी आहे, पण बाकीच्या विषयांमध्ये मी ते कमी कमी लिहून 60पर्यंत. तर सांगण्यात तात्पर्य असं की हे करायचं म्हणून खूप हे केलं, घोळ घातला. आणि जसं कॉलेजमध्ये गेलो, मला पहिला सिनेमा मिळाला फिरोज खान यांचा. बर. त्याचं नाव होतं प्रेमागन. तो फरदीन खानचा पहिला सिनेमा होता, तो NDA मध्ये पुण्यात शूट झाला होता. तर त्या सिनेमामध्ये मी काम केलं. तसं मी तेव्हा मार्शल आर्ट्स ब्लॅक बेल्ट होतं माझ्याकडे, अरे वा. आणि त्याच्यामध्ये मार्शल आर्ट्सचे खूप सीन्स होते, ते मी करत होतो. आणि ते करताना मजाही खूप आली. त्याचेही मार्शल आर्ट्सचे काही सीन्स होते फरदीन खान यांचे. त्यानंतर मी भरपूर सिनेमे केले, आणि मुख्य भूमिकेत जेव्हा मी काही कामं केली ती 2012ला माझा करुणा शिवशंकर नावाचा एक सिनेमा आला होता. तो मी लिहिला होता आणि त्याच्यात मी रोलही केला होता. त्याच्यामध्ये निशा परुळेकर, विजय चव्हाण वगैरे सगळे होते, आणि तो कोल्हापूरमध्येच आम्ही शूट केला होता. तो सिनेमा बरेचदा टीव्हीला लागतो. त्याही सिनेमानं मला भरपूर पुढची कामं मिळवून दिली. त्यानंतर युथ बदल घडवण्याची ताकद नावाचा एक सिनेमा मी लिहिलाय. तो मी ॲक्च्युली त्यालाही चांगली कारण आहे तो सिनेमा लिहिण्याच्या मागे, कारण माझे जे सासरे आहेत ते जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षांचे PA होते. बर. आणि काही कारणास्तव त्यांना जायचं होतं आटपाडीला. तर ते मला म्हटले की तू येतोस का, मला काही कामानिमित्त जायचंय. म्हणून मी आटपाडीला निघालो. युथ या सिनेमाची स्टोरी अशी, पाण्याचा प्रश्न आहे त्या सिनेमामध्ये. तर मी तिथे आटपाडीला जाताना मला काय कळालं की खूप लांबपर्यंत लोक चालत चालत अनवाणी जात आहेत, ते प्लास्टिकची भांडी वगैरे घेऊन, आणि माझ्या गाडीमध्ये मात्र पाणी होतं, विकत घेतलेलं पाणी. आणि हे लोक पाण्यासाठी, मी बराच वेळ चालत असताना 15-20 मिनिटचा रोड गाडीनं, म्हणजे तर मी त्यांना म्हटलं की 15-20 मिनिट आपण ट्रॅव्हल करतोय, पण लोक संपत नाहीत, कोणीतरी दिसतंच, मग पाणी कुठे आहे पुढे, बर. बर. कुठून आणणार आहेत हे पाणी. तर ते म्हटले की ते मलाही माहीत नाही, पण लोक असं पाण्यासाठी जातात आणि करतात. रोडवरती असे ब्लू कलरचे बॅरल्स होते खूप, ते काही रिकामे, काही अर्धे भरले असतील किंवा काही. तर मला असं वाटलं की अर्ध्या तासाच्या अंतरावरती भरपूर पाणी आहे, किंवा पाणी आहे, किंवा तिथे पुढे सुद्धा पाणपट्टीवर पाणी आहे जे विकत घेऊ शकतो आपण, पण या लोकांकडे पाणी नाही आहे. मग मला ती थोडी विषमता वाटली, आणि मी त्याच्यावरती तो सिनेमा लिहिला की युथ बदल घडवण्याची ताकद. खूप विशेष मला वैयक्तिक आवडलेला सिनेमा आहे. थिएटरिकल त्या सिनेमाला त्यावेळी यश मिळालं नाही, रिलीज करताना काहीतरी अडचणी झाली असेल. खरं तर सिनेमा या गोष्टीवरती, सिनेमाचा बिझनेस, सिनेमाचं मेकिंग, मराठी फिल्म इंडस्ट्री याच्यावरती बोलण्यासारखं खूप आहे. त्याचं आता माझं वय 50 असल्यामुळे मी त्याचा भरपूर अभ्यास, तुमच्या लक्षात आलं असेल की 4थीपासूनच मी याच्यात असल्यामुळे पूर्ण वेळ मी त्याच्यात घालवला. मी दुसरं काही करत नाही, आजही काही दुसरं करत नाही, मी पूर्ण वेळ सिनेमामध्ये असतो. त्यानंतर माझा सिद्धार्थ जाधव आणि मी एक सिनेमा दुनिया गेली तेलवत नावाचा एक, त्यामध्ये आम्ही दोघे कलाकार म्हणून काम करतो. त्या सिनेमामध्ये मला एक छान गोष्ट अशी, अनिल कालेलकरांबरोबर काम करायला मिळालं. ते त्या सिनेमाचे लेखक आहेत, परंतु काही कारणास्तव मला त्या सिनेमात लिहिण्याची संधी मिळाली, आणि मी त्यांच्या अंडर लिहायला मदत केली, म्हणजे मला शिकायला मिळालं बरंच काही. मधुसूदन कालेलकर त्यांचे बाबा, ज्यांचं आम्हाला 4थीत, जसं मी तुम्हाला म्हटलं का 8वी 9वी 10वीच्या दरम्यान त्यांचे धडे असायचे, आणि लेखक मधुसूदन कालेलकर. तर मी त्यांच्या घरी जेव्हा जात गेलो अनिल कालेलकरांच्या, तेव्हा पहिल्यांदा मला बाळासाहेब ठाकरेंचं घर लागलं, आणि पुढे सचिन तेंडुलकरचं, आणि त्या रोडला मधुसूदन कालेलकर रोड असं नाव दिलेलं. तर ते माझ्यासाठी खूप विशेष होतं खरंच. आणि अनिल कालेलकरांच्या घरी गेल्यानंतर मला कळलं की मी आज मधुसूदन कालेलकरांच्या घरी आलो आहे. आणि ते सगळं पाहिल्यानंतर, त्यांचं सेटअप पाहिल्यानंतर, रायटर म्हणून त्यांची जी रूम, तेव्हा मला कळलं की लेखकाची रूम कशी असते, किती सुंदर, आणि ते ॲम्बियन्स म्हणजे कसं सुचतं. मग ते
हे सुचणं सुद्धा खूप दैवी आहे बरं का असं. ती एक प्रतिभा आहे. हां, आपण ठरवतो, आपण लिहितो. खरं तसं होत नाही. ती शाईवरून येते ती. तर ते असे काही सिनेमे लिहिण्याचा योग आला असे मराठीमध्ये. आणि आत्ता ह्या प्लास्टिक बाबानंतर जसं तुम्हाला मी म्हटलं की समुद्राशी बोलताना तो हे तसं मला असं वाटलं की निसर्गाला गरज आहे, काहीतरी माणसाला सांगायचं आहे. निसर्गाला या गोष्टीची गरज आहे की कोणीतरी एक मीडिएटर व्हावा जो माझ्या बाजूने बोलेल. या अनुषंगाने मी नवीन सिनेमा लिहिलाय अभयारण्य नावाचा. बर. त्याचं अर्ध शूटिंग पूर्ण झालं दाजीपूरमध्ये. आता थोडंसं सांगलीमध्ये केलंय, थोडं बाकी आहे जे आता मी म्हैसाळमध्ये करणार आहोत. तर त्यामध्ये मी ते जे मनामध्ये होतं की निसर्ग मनुष्याशी काहीतरी बोलतोय, तर ते झाडांच्या अनुषंगाने झाड मनुष्याला काहीतरी बोलायला सांगताय बुवा, अशा पद्धतीचा तो सिनेमा लिहिलाय. तोही आता 1-6 महिन्यात पूर्ण होईल. तोही अशाच धाटणीचा सिनेमा आहे. एंटरटेनमेंट त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं कमी आहे, परंतु लोक एंटरटेन होतील असा एलिमेंट त्याच्यामध्ये आहे. ज्या अव्यक्त भावना आहेत त्या व्यक्त करण्याचं महत्वाचं काम चित्रपटाच्या माध्यमातून तुम्हाला करायचंय. अगदी. हे आतापर्यंतच्या आपल्या चर्चेवरून लक्षात येत आहे. तुमचा कल जो आहे संवेदनशील विषय हाताळायचे आणि जास्त करून पर्यावरण विषय, कारण सध्या ऐरणीवर विषय हे आलेले आहेत. नक्कीच. त्यामुळे हे समाजासमोर आणणं गरजेचं आहे. तरी सुद्धा एक दिग्दर्शक म्हणून असं काही मनात आहे का की अशा प्रकारचा चित्रपट मला करायचाच आहे, आज ना उद्या, मग तो मी कधी करेन हे माहीत नाही, पण हे मला करायचंय, तेव्हा मग मी चित्रपट दिग्दर्शक म्हणून स्वतःलाच शाबासकी देईन, असं काही? ऍक्च्युली काय म्हणजे सुरुवातीला जसं तुम्हाला मी सांगितलं, मी जेव्हा क्षेत्रात आलो मी निर्माता म्हणून आलो. खरं तर मी पहिला सिनेमा प्रोड्यूस केला होता आणि त्या सिनेमाचं नाव होतं कॉलेजियन्स. माझा मित्र आणि मी, आम्ही दोघांनी मिळून 2003-04 प्रोड्यूस केला होता तो सिनेमा. तो सिनेमा संपूर्णतः आम्हाला शिकवून गेला, म्हणजे लॉसमध्ये गेला. मग आता असं ठरलं, कारण घरी मी सांगितलं होतं की मला या क्षेत्रात काहीतरी करायचंय, आणि जेव्हा कळतं की अरे यश जरा लांब आहे किंवा हे फिक्स नाहीये, मग मी घरी सांगितलं की मला आता याच्यातच करू दे, जे पैसे खर्च झाले ते मी यातूनच कमवतो. मग मी पैसे कमावणं आणि काम करणं या कलाकाराबरोबर हे होतं खरं. त्याला पुण्यात असे तेव्हा माझं शिक्षण वगैरे पुण्यात झालंय. मग मी मुंबईला शिफ्ट झालो आणि तिथे जेव्हा काम करायला गेलो तेव्हा इकॉनॉमिकल अडचणी प्रथम आल्या, कारण मी घरच्यांना सांगितलं होतं तर मी माझं करतो. तर त्यावेळी पैशाकरताची कामं करावी लागली. मग खूप कामं केली, म्हणजे आपल्या बॉलिवूडच्या सगळ्या कलाकारांबरोबर कामं केली आहेत असं समजूया आपण सगळ्या क्षेत्रामध्ये. म्हणजे माझे खूप जवळचे मित्र होते विक्रम गायकवाड, जे मेकअप आर्टिस्ट, ज्यांना मेकअपसाठी 5 नॅशनल अवॉर्ड्स आहेत. तर त्यांनी खूप शिकवलं, त्यांनी खूप कामं दिली, त्यांच्याकडून भरपूर शिकायला मिळालं. रंग दे बसंती सिनेमा त्यांनी मला असिस्टंट डिरेक्टर म्हणून तिथं काम, आणि तो मी जवळपास एक 20 दिवस सिनेमा केला. तोही मी त्यांना आमिर खानची ऍक्टिंग बघायची आहे मला म्हणून काम केला होता सिनेमा. असे अनेक सिनेमे, ॲड फिल्म्स, अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्याबरोबर केल्या. मॉन्टी शर्मा म्हणून एक म्युझिक डिरेक्टर आहेत. मॉन्टी शर्मांबद्दल सांगायचं झालं तर सावरी या सिनेमामध्ये त्यांना जब से तेरे नैना यासाठी नॅशनल फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले, किंवा त्यांना एक विशेष अवॉर्ड असं मिळालं आहे ब्लॅक सिनेमासाठी. खूप परीक्षा होते आणि मगच ते अवॉर्ड दिलं होतं. तर मॉन्टीजींबरोबर सुद्धा खूप कामं करायला मिळाली. म्हणजे झालं असं की मला सिनेमाच्या मेकअप डिपार्टमेंटशी संबंधित, डायरेक्शन डिपार्टमेंटशी संबंधित, इकडे मॉन्टीजींबरोबर म्युझिकशी संबंधित, अशा सगळ्या क्षेत्रातून काम करायला मिळालं. आणि त्यामुळे झालं काय की सिनेमा बनवण्यासाठी जी एक परिपक्वता लागते ना, ती या लोकांमधून मिळाली. मग जनसेवा न्यास नावाचं त्यांचं एक प्रोडक्शन होतं, वीर सावरकर सिरियल होती, आणि ती मला राजदत्तांबरोबर करायला मिळाली. राजदत्त एक खूप प्रतिभावंत आणि खूपच ज्ञानी असे दिग्दर्शक. तर नाना पाटेकर त्यांना गुरु मानतात. तर त्यांच्या सिरियलमध्ये मला काम करायला मिळालं सुरुवातीला. नंतर सिरियल मी 2006 पर्यंतच केलं, तिथून सिरियल्समध्ये काम बंद केलं. सांगायचं म्हणजे तात्पर्य आहे की पैसे कमवण्यासाठी मी सगळी कामं केली, सगळ्या प्रकारची कामं केली. मला माझं काहीतरी करायचं आहे, आपला काहीतरी सिनेमा करायचा आहे, आपलं काहीतरी विशेष करायचं आहे, असं काही असण्यापेक्षा मला असं काहीतरी करायचं आहे जे मराठी फिल्म इंडस्ट्री जी आहे ना
त्याच्याकरता असेल. हम्म. मग मी हिंदीमध्ये जास्त रमलो नाही. म्हणजे बर. मी पैसे कमवण्यासाठी तिकडे काम केलं, आजही करतो. अजूनही मी रायटिंग वगैरेचे काही कामं, क्रिएटिव्ह अशी काही कामं करतो. अशी जी छोटी मोठी कामं असतात ती सांगण्यासारखी नाहीत, पण त्यात पैसे खूप असतात. मग ती कामं मी करतो. पण मराठी इंडस्ट्रीमध्ये आता मी सुरुवात केली मराठीसाठी. मराठीतून मी पुढे यायचं ठरवलं. तर मला मराठीमध्ये ना नेहमी मराठीला सध्या असं चाललंय की ऑडियन्स बरेचदा कमी, सगळेच सिनेमे चालत नाहीत किंवा मराठी चित्रपटसृष्टीला जरासं तेवढं जरा दुय्यम मानल्यासारखं असं होतंय. त्याचं कारण लोक सांगतात बॉलिवूडच्या जवळ असल्यामुळे मोठ्या झाडाखाली छोटं झाड उगवत नाही वगैरे. पण तसे खूप चांगले चांगले दिग्दर्शक आहेत ज्यांचे सिनेमे चालत आहेत. पण तरी देखील मराठीला एक स्टार किंवा मराठीला जसं साऊथ इंडस्ट्रीला जे मिळालंय ते मराठी इंडस्ट्रीला मिळालं नाही, अशी जी खंत आहे ना, मग ती ॲक्च्युली मी जेव्हा अभ्यास करत गेलो तेव्हा मला काय कळालं माहिती आहे, मराठी इंडस्ट्री सगळ्यात उंच होती जेव्हा केव्हा सुरुवातीला. म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीपासून जर आपण विचार केला ना, तर मराठी सिनेमांची क्वालिटी आणि हिंदी सिनेमांची क्वालिटी खूप सिमिलर आहे. बर. आणि तेव्हा मराठी सिनेमा वर्ल्ड सिनेमा किंवा पूर्ण देशाचा सिनेमा होता. स्वातंत्र्यानंतर मराठी रिजनल लँग्वेज झाली. अदरवाईज मराठी सिनेमा देखील भारतीय सिनेमाच होता. आजही भारतीय सिनेमाच आहे, पण रिजनल नव्हता. त्याची जी भाषा होती मराठी, ती भाषा तेव्हा सुद्धा भारतीयच मानली जायची किंवा कारण तिला हिंदी भाषा आपल्या भारताची राष्ट्रीय भाषा आहे असं काही स्वातंत्र्याच्या आधी ठरलं नव्हतं. त्यामुळे त्याच्या आधीचे जे अगोदरचे जे सिनेमे आहेत ते सिनेमे तुम्ही जर पाहिलेत मराठी सिनेमे तर खूप ह्यूज आहेत. आणि आपल्या व्ही शांताराम सरांचे जर सिनेमे तुम्ही पाहिले तर त्यात सुद्धा खूप गमती आहेत. आता हे सगळं तेव्हाचं जे आहे, तेव्हाचं जे स्टारडम आहे किंवा तेव्हाचे जे फिल्म मेकिंग आहे ते आत्ताच मराठी सिनेमाला मिळत नाही. ते स्टारडम का मिळत नाही? आता काय मराठी सिनेमाच्या मध्ये असं दोन आता गोष्टींमध्ये जर विभागायचं म्हटलं तर कॉमेडी करणारे कलाकार मराठीमध्ये सुपरस्टार होतात अशी एक हे. आता त्याच्यामध्ये पूर्वी जसं रवींद्र महाजनी खूप कलाकार आहेत, चंद्रकांत, सूर्यकांत, मांढरे खूप कलाकार आहेत, आपले कुलदीप पवार खूप जबरदस्त कामं केली आहेत. त्यांनी खूप सिनेमे जबरदस्त निर्माण केलेत. आणि अगदी पॉलिटिक्सवरती एक दोन सिनेमे आहेत पहा, सामना आहे. तुम्ही जर का शांतपणे बसून हे सिनेमे पाहिले तर तुम्हाला हे हिंदीच्या तोडीचे वाटते. त्याचं मेकिंग आणि प्रोडक्शन व्हॅल्यूज खूप छान आहेत. आता काय होतं, पैसे त्याच्यापेक्षा जास्त आहेत इंडस्ट्रीमध्ये, पण ती प्रोडक्शन व्हॅल्यू नाही मिळत. नेमकं तो सिनेमा तसा नाही मिळत जसा मराठी माणसाला पाहायचा आहे. म्हणजे सिनेमामध्ये श्रीमंती दिसणं आणि गरिबी दिसणं हा वेगळा मुद्दा, परंतु सिनेमाचा जो कोर हार्ट असतो ना, ज्याला आपण सिनेमा म्हणतो, सिनेमॅटिक असतात त्या गोष्टी, थिएटरिकल असतात त्या गोष्टी, तर त्या गोष्टींचं थोडंसं टेक्निकल पार्ट जो आहे ना तो कुठेतरी मिसिंग होतो. मग आता मला जे सिनेमा बनवायचा, तुम्ही जो प्रश्न विचारलात ना, त्यात काय माहिती आहे का, ते काही कंटेंट ओरिएंटेड नाही आहे. मला जो सिनेमा बनवायचा आहे तो कंटेंट ओरिएंटल नाही आहे किंवा तो कमर्शियल किंवा एखादा या धाटणीचं पण नाही आहे. मला सिनेमॅटिक बनवायचा आहे. तुम्ही जर पूर्वीचे पाहिले जॅकी श्रॉफचे, सुभाष घई सर, त्यांचे जर सिनेमे पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की ते सिनेमे असे अंगावर येतात, त्यांचे सीन्स अंगावर येतात, म्युझिक अंगावर येतं. असा सिनेमा बनवायचा मला. म्हणजे जो सिनेमा सिनेमॅटिक असेल. म्हणजे आपण थिएटरमध्ये जाऊन पुन्हा आपण सिरियलचे शॉट बघितले तर उपयोग नाही, असं होतंय मराठीमध्ये. म्हणजे नेमकं काय होतंय मराठीत हे लोकांना सांगता येत नाही. ऑडियन्सला नेमकं का आवडत नाही? कारण काय असतं माहिती का, सिनेमाला सिनेमा का म्हटलंय, कारण त्याचं टेकिंग वेगळं आहे. रील्समध्ये जे आपण पाहतो तेच जर आपण थिएटरला पाहिलं तर मग काय उपयोग? एवढा महाग सिनेमा, 48,000 रुपयाचं भाडं दिवसाचं देतो आपण कॅमेराला. मग त्या कॅमेऱ्यात काहीतरी असेल ना जे तुम्हाला दाखवायचे, ते दिसायला हवं. सिनेमा तसा लार्जर दॅन लाईफ दिसायला हवा. म्हणजे तुम्ही जर आताचा जवान सिनेमा पाहिला असेल ना, ॲटलीचे जे सिनेमे आहेत ना, ते तुम्ही जर पाहिले तर ते सिनेमॅटिक आहेत. जो टेक्निकली म्हणजे सिनेमॅटिक असायला हवा. कॉन्सेप्ट काही असू दे, त्याची कमर्शियल असू दे नसू दे, पण कधी कधी असं होतं की कमर्शियल सिनेमामध्ये स्कोप असतो सिनेमॅटिक दाखवण्याचा. आर्ट फिल्म किंवा पॅरलल फिल्म्स असतात त्याच्यामध्ये स्कोप कमी असतो. त्याला लाईव्हली रियालिटी दाखवण्याचा एक प्रयत्न करायचा असतो. त्याचं जे ॲस्थेटिक आहे ते तर सांभाळायचं असतं, जसं जे तसं आपल्याला दाखवायचं असतं.
म्हणजे त्याच्यामध्ये कृत्रिमता येणार नाही याची काळजी घ्यावी लागते. पण इकडे कमर्शियल सिनेमामध्ये आपण काही करू शकतो, तो एक चान्स असतो आपल्याला. हा हा. तर श्रोते हो, या गप्पा अशाच रंगत जाणार आहेत कारण विषय सुद्धा तेवढाच रंगतदार आहे आणि डॉक्टर युग नील शंकर यांचा चित्रपट क्षेत्रातील प्रवास खूप मोठा आहे, विविधरंगी आहे. अर्थात प्रवास सुरू पण झाला आहे खूप लवकर, अगदी शालेय वयात. त्यामुळे ऐकण्यासारखं बरंच काही आहे. या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात आपण हे सगळं ऐकणार आहोत, आणखी बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका आजचे पाहुणे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. तर कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण डॉक्टर युग नीलशंकर यांचा निरोप घेऊया. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम, थँक्यू. कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी तेजा दुर्वे आपणा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.